नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फारच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून खूप फायदा होणार आहे। सर्व गटातील मुलांना अभ्यासाचा ताण हा असतोच। आपण पुस्तके वाचतो पण आपल्या लक्षात काहीच राहत नाही किंवा एकदा केलेल्या अभ्यासाचे रिव्हिजन करायला देखील खूप वेळ लागतो। वेळेत अभ्यास पूर्ण होत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात। हाच ताण आणि हाच त्रास कमी करण्यासाठी आपण नोट्सची मदत घेतो। पण या नोट्स तयार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, नोट्स कशा पद्धतीने काढायच्या, नोट्स कधी काढायच्या, हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मोरे, संस्थापक युवा कोचिंग क्लासेस। गेल्या 8 वर्षापासून ते आतापर्यंत मी कोचिंगच्या माध्यमातून विविध विषयांवरती मार्गदर्शन करून हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे। शालेय परीक्षा असू देत किंवा स्पर्धा परीक्षा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आमचे मार्गदर्शन घेतले आहे त्यांना याचा बराच फायदा झालेला आहे। तेव्हा जर का तुम्हाला देखील तुमच्या करिअरसाठी मार्गदर्शनाची गरज असेल तर आमच्याशी संपर्क नक्की साधा। याचबरोबर ज्या ज्या पालकांना आपल्या मुलांच्या करिअरला घेऊन खूप टेन्शन येतं, अशा पालकांसाठी आम्ही खास स्मार्ट पालकत्व हा वेबिनार देखील घेत असतो। जर का तुम्हाला देखील आपल्या पाल्यासाठी मार्गदर्शन हवे असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा। चला तर मग मित्रांनो, आता वळूया आपल्या मूळ व्हिडिओकडे। मित्रांनो, नोट्स काढणे हा आपल्या तयारीमधला एक महत्त्वाचा भाग आहे। परीक्षेच्या वेळी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करण्यासाठी आपल्याला नोट्सची गरज पडते। नोट्स तयार केल्याने तो टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतो, कारण आपण नोट्स लिहिण्यासाठी त्या टॉपिकचा संपूर्ण अभ्यास करत असतो व तो लिहूनही काढतो। रिव्हिजन करताना याच नोट्सचा आपल्याला खूप उपयोग होत असतो। त्यामुळे या नोट्स अचूकपणे लिहिणे फार महत्त्वाचे असते। नोट्स तयार करण्याच्या प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या पद्धती आहेत। एक तपशीलवार नोट्स म्हणजे डिटेल नोट्स आणि दुसरी म्हणजे थोडक्यात म्हणजे शॉर्ट नोट्स। मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूयात डिटेल नोट्स म्हणजे काय। तर डिटेल नोट्स हे खूप डिटेलमध्ये म्हणजे अगदी तपशीलवार लिहिले जाते। यामध्ये पुस्तकातील एकूण एक गोष्ट कव्हर केलेली असते। या प्रकारच्या नोट्सचं उद्दिष्ट एकच असतं, ते म्हणजे एकदा का या पुस्तकातून नोट्स काढले की पुन्हा ते पुस्तक उघडून बघायची गरज पडू नये। संपूर्ण अभ्यास या डिटेल नोटच्या मदतीने पूर्ण होईल। अभ्यासात जास्त रस असलेले विद्यार्थी अशा प्रकारचे नोट्स तयार करतात। आपण जो काही अभ्यास करतो तो समजून घेऊन व्यवस्थितपणे डिटेलमध्ये लिहिणं ही फार चांगली पद्धत आहे। अशा प्रकारच्या नोट्सला फार घाई गडबडीने आपण तयार करू शकत नाही। या नोट्स आरामात वेळ घेऊनच तयार केल्या जातात। यांना तयार करताना बराच वेळ लागतो। शॉर्ट नोटचे उद्दिष्ट हे परीक्षेच्या कालावधीत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त टॉपिक पूर्ण करणे हा असतो। शॉर्ट नोट हे अगदी थोडक्यामध्ये लिहिलेले असते, ज्यामध्ये अति महत्त्वाचे टॉपिक हे पॉइंट वाईज लिहिले जातात, कारण परीक्षेच्या वेळी आपल्याजवळ डिटेल नोट्स अभ्यास करण्या एवढा वेळ नसतो। अशा वेळी थोडक्यात लिहिलेले महत्त्वाचे टॉपिक्स वाचणं फार सोपं जातं, ते शॉर्ट नोट्सच्या मदतीने। नोट्स कधी आणि कसे तयार करायचे? ज्यावेळी एखादा टॉपिक पूर्णपणे वाचून होईल त्यानंतरच त्या विषयाचे नोट्स लिहायचे। पुस्तक वाचत असताना जे तुम्हाला महत्त्वाचे वाटेल ते अंडरलाईन करायचे। त्याचबरोबर त्या टॉपिक संदर्भात गेल्या वर्षी कोणकोणते प्रश्न विचारले आहेत त्याची माहिती घेऊन अभ्यास करावा, ज्याने तुम्हाला त्या टॉपिकबद्दलचे महत्त्व परीक्षेच्या दृष्टीने किती आहे याचा देखील अंदाज येईल। नोट्समध्ये त्याच गोष्टी लिहा ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या असतील। आपले नोट्स कमीत कमी पानावर बसवण्याचा प्रयत्न करा। जर छोटा टॉपिक असेल तर त्याचे नोट्स जास्तीत जास्त 2 पानांवर बसले पाहिजे, आणि जर एखादा मोठा टॉपिक असेल तर त्याचे नोट्स कमीत कमी 3 ते 4 पानांवर बसवण्याचा प्रयत्न करा। नोट्स लिहिताना हेडिंग, सब हेडिंग आणि सब टॉपिक आणि टॉपिक हे लिहायला विसरू नका, त्यामुळे आपल्याला उत्तर शोधणे फार सोपे जाईल। नोट्स लिहिताना माइंड मॅपिंगचा उपयोग करावा, त्यामुळे त्या विषयाची माहिती आणखी चांगल्या प्रकारे लक्षात राहते। माइंड मॅपिंग सोबतच फ्लो चार्ट, स्पायडर डायग्राम याचा देखील वापर तुम्ही नोट्समध्ये करू शकता। नोट्स हे आपण स्वतः लिहिलेले पाहिजेत। दुसऱ्यांनी तयार केलेली नोट्स आपल्याला फार उपयोगी पडत नाही। आपण स्वतः समजून अभ्यास करून लिहिलेले नोट्स हेच आपल्या जास्त कामी येतात। महत्त्वाचं म्हणजे नोट्स लिहित असताना साध्या सरळ सोप्या भाषेत सुटसुटीतपणे लिहावे, त्यामुळे पुढे ते वाचत असताना आपल्याला फार सोपं पडतं। ही सगळी काळजी घेऊन जर तुम्ही नोट्स तयार केलेत आणि अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला चांगल्या मार्काने उत्तीर्ण होता येईल। तर मित्रांनो, ह्या होत्या नोट्स काढण्याच्या प्रभावी पद्धती। तुम्ही देखील अशाच पद्धतीने नोट्स तयार करू शकता आणि चांगले मार्क्स मिळवू शकता। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा।
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुढे भेटू या नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. युवा कोचिंग क्लासेस, आता वाढवा आपले मार्क 15% अधिक.